समर्थ सगळ्यांना. मग संध्याकाळी अशी सकाळीच रांगोळी वगैरे काढून घेतली आणि संध्याकाळी मी असं हे करून घेतलं बघा, फुलवाती वगैरे पाजवून घेतलं. सकाळी पण झालं होतं आणि संध्याकाळी मग असा दिवा वगैरे लावून घेतला. तर कसं वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. स्वस्तिक वगैरे काढलं होतं, छान अशी पूजा झाली होती. पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे माझ्या घरात वातावरण एकदम असं सुंदर आणि खूप छान बनतं, खूप छान राहतं. मग ही पूजा वगैरे सगळी आवरली, पूजा वगैरे आवडली आणि छान असं मस्त संध्याकाळची ही संध्याकाळ छान होत होती. नंतर काय केलं तुम्ही पुढं बघू शकता, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली होती, छान मस्त वाटत होतं. खाली रांगोळी काढायचं तर मांजर मोतून जातं मग राहतं. मग काय पौर्णिमेच्या दरवाजावर पण दरवाजा पुसून वगैरे छान असं स्वस्तिक सरस्वती काढून घेतली. हे रेग्युलर सगळं माझं लेकीचं काम असतं, लेक करते हे सगळे कामं. आणि मग संध्याकाळी ही पूजा सगळी संपन्न झाली, जी मी सहस्त्रनामावली केली होती ती पूर्ण अशी झालेली आहे. सगळी पूजा पूर्ण बघू शकता तुम्ही. खूप प्रसन्न आणि खूप छान असं वातावरण वाटत होतं. सगळ्यांना वाटतं की मी खूप कर्ज करते, खूप कर्ज आहे किंवा खूप खाण्यापिण्यात पैसे उडवते, तर असं काही नाही आहे. मुलांची हौसमौस आपण नाही करायची तर कुणी करायची सांगा देवा आता तुम्ही. म्हणून मग स्वामींची ही पूजा करून घेतली सहस्त्रनामावली. ती पूजा संपन्न झाल्यावर हे बघा, हे पूर्ण असं प्लेट भरलेलं आहे, खाली पादुका पूर्ण झाकून गेल्या आणि मग सत्यनारायणला सर्व देवांना इथं मी केळी अर्पण केलेले आहेत, पंचामृत आहे. सुंदर अशी ही पूजा केली होती. स्वामींची मूर्ती तर एकदम सुंदर छान दिसतच होती. दिवा वगैरे लावून घेतलं, खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं. या प्रसन्न वातावरणात काय करावं आणि काय नाही सुचत नव्हतं. मग काय स्वामींच्या नैवेद्यासाठी पण तयारी करायची होती. आज स्वामींच्या आवडीचा बेत होता, ते म्हणजे घेवड्याची भाजी वगैरे. पूर्ण पूजा बघू शकताय तुम्ही. वरची पूजा पण अशी होती माझी. माझा देवारा नेहमी प्रसन्नच असतो, कारण मी पूजापाठमध्ये खंड पडू देत नाही. निर्व्यसनी नवरा असला की सगळं काही करायला भेटतं. म्हणून तर माझा नवरा निर्व्यसनी आहे, हेच माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. याच्यामधनं मला एकच भेटतं की मी जे करते ते माझ्यासाठी खंबीरपणे, मी जे करते त्यासाठी माझा नवरा सोबत खंबीरपणे उभा राहतो. आणि मी कुंचन सेवा करायचं म्हणलं की लगेचच माझ्या नवऱ्याने होकार दिला आणि तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी, असं मला सांगितलं. आणि सुरुवातीला थोडं म्हणजे हे करायचे, पण नंतर चालू झालं. आणि मग काय, हे बघा पोत्याने माल आमच्या पण घरात आहे, कट्ट्याने माल आहे. आता मी बघू शकताय तुम्ही, हे तांदूळ 30 किलोचं पोतं भरलेलं आहे, गव्हाचं पोतं आहे, त्यानंतर तेल डबा आणलेला आहे, भरपूर सामान भरलेलं आहे. कारण बरकतच देवानी तेवढी दिलेली आहे. आता सगळ्यांपासून लांब आहे तर भरपूर यश येत आहे. कारण पहिले सगळं असा पैसा उधळला जात होता की दिसूनच येत नव्हतं. लोकांसाठी कामाचे खाडे करून कामाला इस्तू लावून काम केलेलं आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.